Hello everyone, this is Prachi and you're watching efutureinsight.com जिथे आपण शिकतो इंग्लिश आपल्या मातृभाषेतून. आपण आता टेन्सची सिरीज सुरू केलेली आहे. आजच्या लास्ट टाइम आपण बघितलं आहे सिंपल प्रेझेंट टेन्स. आज आपण बघणार आहोत सिंपल पास्ट टेन्सचे उदाहरणं. सिंपल पास्ट टेन्स नेमका कधी यूज होतो आणि नेमकं त्याचा क्वेश्चन आन्सर मध्ये प्रॅक्टिस कशी करायची प्लस त्याचे सेंटेन्स कसे करायचे हे आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. 25-25 एक्झाम्पल्स आपण प्रॅक्टिस करणार आहोत. प्लस मी तुम्हाला एक्सरसाइज सुद्धा देणार आहे. ते सेंटेन्स मला तुम्ही कमेंटमध्ये करून सांगायचे आहेत की त्याचे सिंपल पास्ट टेन्स एक्झॅक्ट काय होईल. मी प्रत्येक सेंटेन्स तुमचे चेक सुद्धा करणार आहे, त्यामुळे तुमची डिटेल प्रॅक्टिस होईल. ओके, सो लेट स्टार्ट विथ टुडेज व्हिडिओ. सिंपल पास्ट टेन्स सगळ्यात आधी समजून घेऊया की सिंपल पास्ट टेन्सचा उपयोग कधी करायचा. सिंपल पास्ट टेन्स इज यूज्ड टू डिस्क्राइब ऍक्शन दॅट हॅपन अँड वर कम्प्लिटेड इन द पास्ट. म्हणजेच थोडक्यात ज्या भूतकाळात काही घडलेल्या आणि पूर्ण झालेल्या क्रिया व्यक्त करण्यासाठी आपण हा टेन्स वापरतो. ओके, भूतकाळात एखादी गोष्ट घडून गेलेली आहे ती आपल्याला सांगताना हा टेन्स आपण वापरतो. नेक्स्ट आहे याचं स्ट्रक्चर. तर याचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस पास्ट फॉर्म ऑफ द वर्ब. सब्जेक्ट कोणताही असला तरी आपल्याला इथे पास्ट वर्ब वापरायचं आहे. पास्ट वर्ब म्हणजे कोणतं? जसं आता इथे आपण वापरलं आहे शी विजिटेड हर ग्रँडमदर. शी विजिटेड. ओके, इथे आपण शी विजिट नाही म्हटलंय, शी विजिटेड. ईडी लावून त्याचा आपण पास्ट फॉर्म तयार केलाय. सो हे सिंपल पास्ट फॉर्म मध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की सब्जेक्ट नंतर डायरेक्ट तुम्हाला पास्ट वर्ब वापरायचा आहे. तिने तिच्या आजीला भेट दिली. ओके, जर त्याचं निगेटिव्ह तुम्हाला करायचं असेल तर तेव्हा आपण डिड नॉट किंवा डिडंट हे आपल्याला मे वर्ब वापरायचा आहे. हेल्पिंग वर्ब ही डिडंट. ओके, डिड नॉटच्या ऐवजी तुम्ही डिडंट पण वापरू शकता. ही डिडंट गो टू द मार्केट. आणि नेहमी लक्षात ठेवायचं की जेव्हा आपण डिड हे वापरतो, हे हेल्पिंग वर्ब वापरतो, तेव्हा वर्बला नेहमी फर्स्ट फॉर्मच येणार. ठीक आहे, असं नाहीये की डिड इटसेल्फ शोज की हे पास्ट फॉर्म आहे. डिड जेव्हा तुम्ही वापरतात सेंटेन्स मध्ये तर त्याचाच अर्थ असतो की हे पास्ट फॉर्म मधलं सेंटेन्स आहे, त्यामुळे पुन्हा पास्ट फॉर्म वापरायची गरज नसते. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा की जेव्हा नॉर्मल सेंटेन्स करायचं असेल तेव्हा तुम्हाला पास्ट फॉर्म वापरायचा आहे. येस, आणि जेव्हा तुम्ही निगेटिव्ह सेंटेन्स करतात आणि डिडंटचा यूज करता म्हणजे डिड नॉटचा यूज करता तेव्हा तुम्हाला मेन वर्ब वापरायचा आहे. जसं आपण इथे ही डिड नॉट गो टू द मार्केट. ओके, सो डिड नॉट नंतर आपण गो वापरलेला आहे, वेंट नाही. तो बाजारात गेला नाही. ठीक आहे, आपण याची खूप उदाहरणं घेणार आहोत, त्यामुळे तुम्हाला ते अजून सोप्या पद्धतीने समजेल आणि त्याची प्रॅक्टिसही होईल. नंतर जेव्हा आपण त्याचं इंट्रोगेटिव्ह बघतो तेव्हा डिड प्लस सब्जेक्ट आणि त्याचा बेस फॉर्म ऑफ द वर्ब तुम्हाला घ्यायचा आहे. जसं मी तुम्हाला म्हटलं की डिड जेव्हा सेंटेन्स मध्ये असेल तेव्हा तुम्हाला नॉर्मल वर्बच वापरायचा आहे, फर्स्ट वर्ब वापरायचा आहे. जसं डिड यू सी द मूवी. ओके, डिड यू सॉ द मूवी नाही म्हटलंय आपण, डिड यू सी द मूवी. तुम्ही चित्रपट पाहिला का? करेक्ट. ओके, येस. आता याचे रूल्स बघा. रूल्स हा आहे की क्रियापदा म्हणजे काही वर्ब्स असे असतात की ज्यांना फक्त ईडी लावलं तरी ते त्याचा पास्ट फॉर्म तयार होतो, आणि काही वर्ब असे असतात की जे टोटली वेगळे असतात. सो याचा पूर्ण डिटेल व्हिडिओ मी ऑलरेडी चॅनलवर टाकला आहे. सो तुम्ही फॉर्म्स ऑफ वर्ब म्हणून शोधू शकता, तुम्हाला ते लगेचच सापडेल. इव्हन मी डिस्क्रिप्शन मध्ये पण त्याची लिंक देईल की कोणत्या वर्बला ईडी लागतं किंवा कोणत्या वर्बला लागत नाही. जसं ईट, एट, इटन, इथे कुठेही ईडी लागत नाही. या सगळ्या वर्बला म्हणतात इरेग्युलर वर्ब. आणि हे जे असे वर्ब असतात की ज्यांना फक्त ईडी लागतं, जसं वॉक, वॉक्ड, हे ईडी लागलेलं आहे, सो अशांना म्हणतात रेग्युलर वर्ब. मोस्टली बरेचसे 70% वर्ब असे आहेत की ज्यांना ईडी लागतं.
ठीक आहे, पण प्रत्येकाला ईडी लावायचं नसतं. ठीक आहे. ही वॉक टू द पार्क, तो पार्कवर चालला किंवा पार्कमध्ये चालला, असं याचा अर्थ होतो. ठीक आहे. जसं पहा इथे सांगितलं आहे इरेग्युलर वर्ब, म्हणजे गोचं वेंट होणं हे इरेग्युलर वर्ब आहे. शी वेंट टू द स्टोर, राईट. शी वेंट टू द स्टोर, ती दुकानात गेली. आता आपण एक्झाम्पल्स बघूया, तुमच्या लक्षात येईल. इथे मी वर्ब हायलाइटेड केलं आहे, सो दॅट इट विल हेल्प यू टू अंडरस्टँड विच इज वर्ब. आय विजिटेड माय फ्रेंड्स लास्ट वीकेंड. इथे सगळ्या आपण अशा गोष्टी करणार आहोत ज्या ऑलरेडी झालेल्या आहेत, जी क्रिया ऑलरेडी पूर्ण झाली आहे. मी गेल्या आठवड्यात माझ्या मैत्रिणीला भेटली होती किंवा भेट दिली होती. ठीक आहे. आय विजिटेड माय फ्रेंड लास्ट वीकेंड. शी वॉच अ मूव्ही यस्टरडे. तिने मागच्या आठवड्यात मूव्ही बघितला. शी वॉच्ड अ मूव्ही यस्टरडे. They played football last Saturday. They played football last Saturday. त्यांनी गेल्या शनिवारी फुटबॉल खेळला. नेक्स्ट, ही कुक्ड डिनर लास्ट नाईट. त्यांनी म्हणजे काल रात्री जेवण बनवलं. ही कुक्ड डिनर लास्ट नाईट. कम ऑन, यू ऑल्सो रिपीट आफ्टर मी. तुम्ही सुद्धा माझ्या मागून बोलायचं आहे. दे प्लेड फुटबॉल लास्ट सॅटरडे. कम ऑन, बोला. दे प्लेड फुटबॉल लास्ट सॅटरडे. He cooked dinner last night. He cooked dinner last night. We traveled to Mumbai last summer. We traveled to Mumbai last summer. आम्ही मागच्या उन्हाळ्यात मुंबईला गेलो किंवा आम्ही मुंबईला गेलो होतो. The train arrived on time. ट्रेन वेळेवर पोहोचली होती. The train arrived on time. Come on, repeat after me. Very good. Next, I finished my homework yesterday. मी माझा होमवर्क पूर्ण केला. I finished my homework yesterday. Next, she bought a dress. She bought a new dress last month. तिने मागच्या महिन्यात नवीन कपडे घेतले. She bought a new dress last month. Come on, repeat after me. Very good. ओके, मी जिथे पॉज घेते तिथे तुम्हाला हे सेंटेन्स मोठ्याने बोलायचंय. नेक्स्ट, दे स्टडीड फॉर द एक्झाम. त्यांनी परीक्षेसाठी अभ्यास केला. दे स्टडीड फॉर द एक्झाम. व्हेरी गुड. नेक्स्ट, ही रीड 3 बुक्स लास्ट इयर. ही read 3 बुक्स लास्ट इयर. व्हेरी गुड. त्यांनी मागच्या वर्षी 3 पुस्तकं वाचली. वी एट ॲट अ न्यू रेस्टॉरंट. वी एट ॲट अ न्यू रेस्टॉरंट. आम्ही नवीन रेस्टॉरंट मध्ये जेवलो. वी एट ॲट अ न्यू रेस्टॉरंट. आणि हे सेंटेन्स जे आहे ते मोठ्याने बोलून प्रॅक्टिस करायची. वी एट ॲट अ न्यू रेस्टॉरंट. नेक्स्ट, शी कॅन्सल्ड हर रूम यस्टरडे. तिने कालच तिची शी क्लीन हर रूम यस्टरडे. ओके. तिने काल तिची रूम स्वच्छ केली. The movie started at 8 p.m. The movie started at 8 p.m. चित्रपट रात्री 8 वाजता सुरू झाला. चित्रपट रात्री 8 वाजता सुरू झाला. The movie started at 8 p.m. Next, they went to the zoo last weekend. They went to the zoo last weekend. ते मागच्या आठवड्यात प्राणी संग्रहालयात गेले. They went to the zoo last weekend. Now, see, आता हे एक सेंटेन्स आहे. They went to the zoo last weekend. आता इथे तुम्ही मागच्या आठवड्यात कुठे गेला आहात ते सुद्धा तुम्ही करू शकतात. झूच्या जागी तुम्ही ते टाकू शकतात. फॉर एक्झाम्पल, they went to the market last weekend. They went to the movie last weekend. They went to the office last weekend.
They uh, went to the अमेरिका लास्ट वीकेंड. ओके. सो असे तुम्ही वेगवेगळ्या सिच्युएशन नुसार सेंटेन्स बनवू शकतात. नेक्स्ट, ही रोट अ लेटर ऑन हिज कझिन. ही रोट अ लेटर टू हिज कझिन. ओके, काही वर्ड्स इथे क्लिअर दिसत नाहीये. आय होप तुम्हाला क्लिअर दिसत असतील. प्लीज बघा. ही रोट अ लेटर टू हिज कझिन. ही रोट अ लेटर टू हिज कझिन. त्याने आपल्या चुलत भावाला पत्र लिहिलं. कम ऑन, रिपीट आफ्टर मी. ही रोट अ लेटर टू हिज कझिन. वी मेट आवर फ्रेंड्स ऍट द पार्टी. वी मेट आवर फ्रेंड्स ऍट द पार्टी. ठीक आहे, आम्ही आमच्या पार्टीत आमच्या जुन्या मित्रांना भेटलो. सो तुम्ही नॉर्मल पण म्हणू शकता, किंवा स्पेसिफिक जुने मित्र म्हणायचे असेल तर तुम्ही म्हणू शकतात वी मेट आवर ओल्ड फ्रेंड्स ऍट द पार्टी, किंवा वी मेट आवर फ्रेंड्स ऍट द पार्टी. जनरल. येस. ओके, तुम्ही सुद्धा मोठ्याने बोलून प्रॅक्टिस करायची आहे. शी सॅंग अ ब्युटिफुल सॉन्ग. शी सॅंग अ ब्युटिफुल सॉन्ग. तिने एक सुंदर गाणं गायलं. शी सॅंग अ ब्युटिफुल सॉन्ग. द डॉग बार्क लाऊडली. कुत्रा जोरात भुंकला. द डॉग बार्क लाऊडली. I forgot to bring my book. I forgot to bring my book. मी माझं पुस्तक आणायला विसरले. आय फॉरगॉट टू ब्रिंग माय बुक. मग आता तुम्ही काय विसरले ते तुम्ही सांगू शकता. आय फॉरगॉट टू ब्रिंग माय टिफिन. आय फॉरगॉट टू ब्रिंग माय वॉटर बॉटल. आय फॉरगॉट टू ब्रिंग माय पेन. बघा, एका आय फॉरगॉट टू या फक्त सेंटेन्समुळे तुम्ही पुढचे कितीतरी सेंटेन्स आपल्या मनाने तयार करू शकतात. सो ही टेक्निक तुम्हाला समजली पाहिजे. ओके. सो एक जे वर्ब आपण इथे घेतला आहे त्यावरून तुम्ही सुद्धा आपले सेंटेन्स तयार करा आणि कमेंटमध्ये लिहा, तुमच्या वहीत लिहा. राईट. नेक्स्ट, दे विजिटेड द म्युझियम लास्ट हॉलिडे. दे विजिटेड द म्युझियम लास्ट हॉलिडे. त्यांनी मागील सुट्टीत म्युझियमला भेट दिली. दे विजिटेड द म्युझियम लास्ट हॉलिडे. आता तुम्ही कुठे भेट दिली आहे कमेंटमध्ये लिहा. तुम्ही म्हणू शकतात आय विजिटेड दुबई लास्ट हॉलिडे. आय विजिटेड ऑर्फिन लास्ट हॉलिडे. ओके. सो तुम्ही कुठे भेट दिली आहे ते तुम्ही लिहू शकतात. नेक्स्ट, ही फिक्स्ड हिज बायसिकल यस्टरडे. फिक्स करणे म्हणजे दुरुस्त करणे. ओके. त्यांनी त्याची सायकल नीट केली. ही फिक्स्ड हिज बायसिकल यस्टरडे. ही फिक्स्ड हिज लॅपटॉप यस्टरडे. ही फिक्स्ड हिज कम्प्युटर यस्टरडे. ही फिक्स्ड हिज मशीन यस्टरडे. बघा, 2-3 वाक्य इथेच तयार झाली. तर तुम्ही पण विचार करा की अशी कोणती वाक्य तुम्ही म्हणू शकतात की मी हे माझं दुरुस्त केलं. येस. नेक्स्ट, वी वॉक इन द पार्क यस्टरडे. आम्ही काल पार्क मध्ये चाललो. वी वॉक इन द पार्क यस्टरडे. आता बघा, इथे मी काय उच्चार करते, वी वॉक इन द पार्क. इथे मी वॉकड नाही म्हणते. बरेच जण असं प्रोनाउन्स करतात, वी वॉकड इन द पार्क यस्टरडे. वी आस्क्ड हिम यस्टरडे. सो आस्क्ड, वॉकड. सो ड चा जो उच्चार आहे तो सायलेंट असला पाहिजे. ठीक आहे. सो याला वॉक्ड म्हणायचं आहे, फिक्स्ड म्हणायचं आहे. ड चा उच्चार सायलेंट करायचा आहे. येस. खाली मी तुम्हाला तुमच्यासाठी पण एक्सरसाइज दिली आहे, त्यामुळे ते झाल्यावर आपण एक्सरसाइजची प्रॅक्टिस करू. नेक्स्ट, शी टॉट मी हाऊ टू कुक. तिने मला कसं स्वयंपाक करायचा ते शिकवलं. ओके. काही इथे ट्रान्सलेशन प्रॉपर नसलं तरी तुम्ही ते अंडरस्टँडिंग करा.
द कॅट स्लेप्ट ऑन द काउच ऑल डे. मांजर संपूर्ण दिवस सोफ्यावर झोपले. द कॅट स्लेप्ट ऑन द काउच ऑल डे. काउच, ठीक आहे, सोफा म्हणू शकतो आपण, छोटासा बसण्यासाठीच सिटिंग एरिया म्हणू शकतो. सो द कॅट स्लेप्ट ऑन द काउच ऑल डे. आय प्लेड चेस विथ माय ब्रदर. मी माझ्या भावासोबत चेस खेळले. आय प्लेड चेस विथ माय ब्रदर. ओके, सो हे वर्ब तुमच्या लक्षात आले आहे. सो इथे मी तुम्हाला एक्सरसाइज दिलेली आहे की जी एक्सरसाइज तुम्ही आत्ताच्या आत्ता कमेंटमध्ये त्याचे आन्सर्स लिहायचे आहे. माझा मित्र काल आला. चला, मी तुम्हाला 2 मिनिटाचा वेळ देते आहे. पटापट तुम्ही हे सेंटेन्स मला कमेंटमध्ये लिहून दाखवायचे आहेत. तुम्ही हवं तर व्हिडिओ पॉज करू शकतात आणि हे सेंटेन्स बनवू शकतात. कारण की अल्टिमेटली लक्षात घ्या की जर तुम्ही स्वतः सेंटेन्स बनवण्याचा प्रयत्न केला तरच तुमच्या ते लक्षात राहील की एक्झॅक्टली कसे सेंटेन्स बनतात. रेडीमेड सेंटेन्स तर तुम्ही बघाल, तुम्ही वाचाल, तुम्ही बोलाल आणि नंतर थोडे दिवसांनी ते विसरून जाल. पण जेव्हा तुम्ही स्वतः लिहितात, स्वतः प्रॅक्टिस करतात, तेव्हा ते तुमचं जास्त वेळेसाठी लक्षात राहतं. त्यामुळे स्वतः लिहा. तुमच्यासाठी ही एक्सरसाइज दिलेली आहे. ओके, मी लास्टला याचे आन्सर्स सुद्धा सांगणार आहे, पण आता तुम्ही ते आन्सर्स आधी कमेंटमध्ये लिहा आणि मग नंतर मी सांगणार आहे. ओके, सो पहिलं आहे, माझा मित्र काल आला. तिने नवीन गाणे गायले. आम्ही गेल्या महिन्यात नवीन घरात शिफ्ट झालो. त्याने पुस्तक वाचले. तिने कपडे धुतले. ते पाण्याचे त्यांनी पाण्याची बाटली भरली. ओके, तुम्ही त्यांच्या फोनवर उत्तर दिले का? त्यांनी प्रोजेक्ट पूर्ण केला. तो रोजच्या वेळेस लवकर उठला. आम्ही बाजारात गेलो. तिने चहा बनवला. माझ्या बहिणीने एक सुंदर चित्र काढलं. कमॉन, ट्राय करा. तुम्हाला सेंटेन्स येतात. मी सगळ्याची उत्तरं सांगणार आहे, पण तुम्हाला किती येतं आहे हे मला तुम्ही आधी सांगा. माझ्या बहिणीने एक सुंदर चित्र काढलं. म्हणजे बघा, इथे काढण्याची क्रिया ऑलरेडी पूर्ण झालेली आहे. सो इथे आपण फक्त अशाच गोष्टींबद्दल बोलतो आहे जिथे क्रिया पूर्ण झालेली आहे ऑलरेडी. त्यांनी रविवारी मूव्ही पाहिला. तुम्ही काल पार्टीला गेलेत का? त्याने गिटार वाजवले. आम्ही प्राणी संग्रहालयात गेलो. माझा भाऊ कामावर गेला. तिने ती लांब पळाली असं आपण म्हणू शकतो इथे. आम्ही पिकनिकला गेलो. तो एक सुंदर कार गाडी चालवतो. तिने एक चित्रपट पाहिला. त्यांनी पिझ्झा खाल्ला. त्यांनी शिक्षण पूर्ण केले. आम्ही संध्याकाळी पार्कमध्ये चाललो. माझा मित्र मला भेटला. ओके, चला. आय होप तुम्ही तुमचे सेंटेन्स लिहिले असणारच आहेत. मी आता आन्सर्स तुम्हाला ते सांगते आहे. माझा मित्र काल आला. माय फ्रेंड केम यस्टरडे. राईट, माय फ्रेंड केम यस्टरडे. माय मदर केम यस्टरडे. माय ब्रदर केम यस्टरडे. ओके, आला. तिने नवीन गाणी गायले. शी सॅंग अ न्यू सॉन्ग. शी सॅंग अ न्यू सॉन्ग. आम्ही गेल्या महिन्यात नवीन घरात शिफ्ट झालो. वी मूव्ह टू अ न्यू हाऊस लास्ट मंथ. वी मूव्ड टू अ न्यू हाऊस लास्ट मंथ. कम ऑन, रिपीट आफ्टर मी. वी मूव्ड टू अ न्यू हाऊस लास्ट मंथ. त्याने पुस्तक वाचले. ही रीड अ बुक. ही, आता इथे तुम्हाला वाटेल की हे रीडच आहे, सो इथे तुम्ही रेड असा याचा उच्चार करू शकतात. ही रेड अ बुक, पण स्पेलिंग मात्र सेमच राहणार आहे. ही रेड अ बुक. तिने कपडे धुतले. शी वॉश्ड क्लोथ्स. शी वॉश्ड क्लोथ्स. शी वॉश्ड क्लोथ्स.
त्यांनी पाण्याची बाटली भरली. त्यांनी पाण्याची बाटली भरली. They filled the water bottle. They filled the water bottles. फिल करणे म्हणजे काय? भरणे. तुम्ही त्यांच्या फोनवर उत्तर दिले का? डिड यू आन्सर हिज कॉल? डिड यू आन्सर हिज कॉल? त्यांनी प्रोजेक्ट पूर्ण केला. दे कम्प्लिटेड द प्रोजेक्ट. दे कम्प्लिटेड द प्रोजेक्ट. तो रोजच्या वेळेस लवकर उठला. ही वोक अप अर्ली ॲट द युज्युअल टाइम. ओके, रोजच्या वेळेला म्हणजे युज्युअल टाइम. ही वोक अप अर्ली ॲट द युज्युअल टाइम. ही वोक अप अर्ली ॲट द युज्युअल टाइम. नेक्स्ट, आम्ही बाजारात गेलो. वी वेंट टू द मार्केट. वी वेंट टू द मार्केट. आम्ही बाजारात गेलो. आता जर तुम्हाला म्हणायचं असेल की आम्ही मॉलमध्ये गेलो, वी वेंट टू द मॉल. आम्ही पिक्चरला गेलो, वी वेंट टू द मूव्ही. आम्ही शाळेत गेलो, वी वेंट टू द स्कूल. बघा, काय इथे मार्केटच्या ऐवजी आपण फक्त स्कूल वापरतो आहे, मूव्ही वापरतो आहे, राईट? सो ह्या गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजे की सेंटेन्स बनवणं किती सोपं आहे. बघा, वी वेंट टू द मार्केट. सो मार्केट मी स्किप केलं वर्ड आणि मी काय, वी वेंट टू द, एवढं सेंटेन्स तेच राहणार आहे. वी वेंट टू द मूव्ही. इथे मी मार्केटच्या ऐवजी मूव्ही टाकते आहे फक्त. वी वेंट टू द स्कूल. वी वेंट टू द ऑफिस. बघा, किती वेगवेगळे सेंटेन्स तयार होत आहेत. तर तुम्ही सुद्धा असे सेंटेन्स तयार करा आणि बोला. तिने चहा बनवला. ओके, तिने चहा बनवला. शी मेड टी. शी मेड टी. आता इथे चहाच्या ऐवजी जर आपल्याला कॉफी म्हणायचं असेल तर आपण म्हणणार शी मेड कॉफी. शी मेड पास्ता. शी मेड पिझ्झा. मेड म्हणजे काय? बनवणे. कमॉन, चला तुम्ही सुद्धा असे सेंटेन्स तयार करा. एका वर्ब वरून मल्टिपल सेंटेन्स तयार करा आणि त्याची प्रॅक्टिस करा. माझ्या बहिणीने एक सुंदर चित्र काढले. माय सिस्टर drew a beautiful picture. My sister drew a beautiful picture. त्यांनी रविवारी मूवी बघितला. ठीक आहे, तर पाहिली आपण नाही म्हणत, बघितला म्हणून. दे वॉच्ड अ मूवी ऑन संडे. ओके, आपण स्पेसिफिक टाइम पण सांगू शकतो. या, दे वॉच अ मूवी ऑन सॅटरडे. दे वॉच अ मूवी ऑन संडे. लाईक दॅट. तुम्ही काल पार्टीला गेलात का? डिड यू गो टू द पार्टी? आता क्वेश्चन विचारायचं आहे तर तुम्ही डिड ने सुरुवात करणार. डिड यू गो टू द पार्टी यस्टरडे? तुम्ही काल पिक्चर पार्टीला गेलात का? डिड यू गो टू द मूवी यस्टरडे? तुम्ही काल मूवीला गेलात का? डिड यू गो टू द स्कूल यस्टरडे? तुम्ही काल स्कूलला गेला होता का? डिड यू गो टू द ऑफिस यस्टरडे? तुम्ही काल ऑफिसला गेला होतात का? बघा, कितीतरी सेंटेन्स तयार झाले एका सेम सेंटेन्स स्ट्रक्चर वरून. सो हे सेंटेन्स स्ट्रक्चर समजून घ्या. त्याने गिटार वाजवले. ही प्लेड द गिटार. ही प्लेड द गिटार. त्याने गिटार वाजवले. ही प्लेड द गिटार. ही प्लेड द गिटार. आम्ही प्राणी संग्रहालयात गेलो. वी विजिटेड द झू. वी विजिटेड द झू. माझा भाऊ कामावर गेला. माय ब्रदर वेंट टू वर्क. माय ब्रदर वेंट टू वर्क. ती लांब पळाली. शी रॅन अ लॉंग डिस्टन्स. शी रॅन अ लॉंग डिस्टन्स. आम्ही पिकनिकला गेलो. वी वेंट फॉर अ पिकनिक. वी वेंट फॉर अ पिकनिक. आम्ही पिकनिकला गेलो. वी वेंट फॉर अ पिकनिक. तो एक सुंदर गाडी चालवतो. ही ड्रोव अ ब्युटिफुल कार.
He drove a beautiful car. तिने चित्रपट पाहिला. She watched a movie. She watched a movie. त्यांनी पिझ्झा खाल्ला. They ate pizza. They ate pizza. They ate पावभाजी. They ate गुलाबजाम. I ate गुलाबजाम. बघा, कितीतरी सेंटेन्स तुम्ही एट वरून बनवू शकतात. त्यांनी शिक्षण पूर्ण केले. They completed their studies. They completed their studies. आता completed वरून तुम्ही काय सेंटेन्स बनवणार? They completed their work. They completed their homework. They completed their cooking. Right? तुम्हाला काय सुचतंय ते तुम्ही सुद्धा कमेंटमध्ये लिहा. नेक्स्ट, आम्ही संध्याकाळी पार्कमध्ये चाललो. वी वॉक इन द पार्क इन द इव्हिनिंग. माझ्या मित्राने मला माझा मित्र मला भेटला. माय फ्रेंड विजिटेड मी. माय फ्रेंड विजिटेड मी. ओके, सो अशा पद्धतीने आपण सिंपल पास्ट टेन्सचे कसे सिंपल पास्ट टेन्सचे सेंटेन्स कसे बोलायचे याची प्रॅक्टिस केलेली आहे आणि सहज सोप्या पद्धतीने आपण ते शिकलेलो आहे, समजून घेतलेलं आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा हे समजून घ्या आणि अशाच सहज सोप्या पद्धतीने जर तुम्हाला इंग्लिश शिकायचं असेल तर तुम्ही ऑनलाईन क्लासेस सुद्धा जॉईन करू शकता. तर डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिला आहे, त्यावर तुम्ही तुमचं नाव रजिस्टर करू शकतात आणि ऑनलाईन क्लासेस सुद्धा जॉईन करू शकतात, ज्यामध्ये अजून आपण लाईव्ह प्रॅक्टिस करतो, तुम्हाला सेंटेन्स बोलायला लावतो आणि प्रॅक्टिस करतो. सो थँक्यू सो मच एव्हरीवन फॉर जॉईनिंग द क्लास. ओके, आणि तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद. आणि असेच आपण रेग्युलर व्हिडिओ बघणार आहोत. सो जर तुम्हाला खरंच मनापासून डिटेलमध्ये इंग्लिश शिकायचं असेल आणि सोप्या पद्धतीने शिकायचं असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नेहमी माझे असे व्हिडिओ बघायला मिळतील. ओके, सो टिल दॅट टाइम, see you in the next class. Keep practicing. Bye bye.